तर आतापर्यंत आपण पाहून घेऊ. अजून एकदा एक शॉर्ट रिव्हिजन घेऊन घेते की आपण आतापर्यंत काय काय नक्की पाहिलेलं आहे. शॉर्ट रिव्हिजन. ठीक आहे, तर आपण बघतोय शॉर्ट रिव्हिजन कशाची. प्रिपेरेशन ऑफ कीटोन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. जर सिंगल बॉन्ड गिवन असेल तर आपण 5 गोष्टी वापरतो. पहिला आहे K2Cr2O7, दुसरा आहे KMNO4, तिसरा आहे CrO3, चौथा आहे PCC आणि पाचवा आहे PDC. याला आपण सिंगल बॉन्ड म्हणजे फॉर ऑक्सिडायझेशन ऑफ अल्कोहोल्स साठी यूज करतो. जर सिंगल बॉन्डचा आपल्याला अल्डिहाइड वगैरे बनवायचं असेल तर, किंवा आपण Cu at 573 डिग्री यूज करतो. आता समजा आपल्याला डबल बॉन्डचं अल्डिहाइड किंवा कीटोन बनवायचं असेल तर आपण यूज करतो ओझोनोलिसिस. आता ओझोनोलिसिस म्हणजेच काय असते, म्हणजेच वाय शेप मध्ये कट करणं असते. वाय शेप मध्ये कट करणं म्हणजेच आपण O3 ची ऍड करतो. कोणतं कॅटलिस्ट यूज करतो, CCl4 यूज करतो. आता ते झाल्यानंतर समजा ट्रिपल बॉन्ड गिवन असेल तर ट्रिपल बॉन्डसाठी आपण ट्रिपल बॉन्डचा समजा आपल्याला अल्डिहाइड बनवायचा असेल किंवा कीटोन बनवायचा असेल, याच इथे पण असंच, तर आपण H2O ची ॲडिशन करतो आणि कॅटलिस्ट म्हणून, ठीक आहे, एक मिनिट हे जरा चुकीचं दिसतंय. हां, तर आपण H2O ची ॲडिशन करतो आणि कॅटलिस्ट म्हणून आपण 40% H2SO4 आणि 1% HgSO4 चा वापर करतो. आता आपण ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड करतो आणि याची आयसोमेरिझम ही टेक्निक यूज करून आपण याचं सिंगल बॉन्ड यूज करतो आणि याचं आपण अल्डिहाइड किंवा कीटोन असं बनवलेलं भेटतं आपल्याला. हे झाली आपली एक शॉर्ट रिव्हिजन फॉर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. आता हे सोडून आपल्याकडे वेगळे दुसरे मेथड्स पण आहे यांना बनवण्याचे. हे फक्त एकच मेथड नाही आहे आपण याला असं बनवू शकतो म्हणून. ठीक आहे, दुसरे मेथड पाहूया आता आपण याचे. एक मिनिट ॲडजस्ट. हां, ही वाली. आता इथपर्यंत आपण ते पाहिलं. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलं की ट्रिपल बॉन्डचं कसं बनवायचं. तर आता आपण ॲसिल क्लोराईडपासून कसं बनवणार, तर मी हे शॉर्टमध्ये इकडे लिहिलेलं आहे. शॉर्टमध्ये तुम्हाला कसं असं लक्षात आलं पाहिजे एकदम क्विकली, अच्छा की हे असं आहे, म्हणजे ओव्हरव्ह्यू देते आहे तुम्हाला. मग आपण डिटेलमध्ये पाहूच. तुम्हाला माहिती पाहिजे सगळ्यात पहिले ॲसिल क्लोराईड म्हणजे काय. तर आधी सगळ्यात पहिले आपल्याला टर्म्स माहिती आहे. आर म्हणजे अल्किल ग्रुप असतो, RCO म्हणजे ॲसिल ग्रुप असतो आणि AR म्हणजे अरिल ग्रुप असतो. तर आर अल्किल ग्रुप आहे, हे तर आपण आतापर्यंत खूपदा यूज केले, म्हणजे ROH म्हटलं तर अल्कोहोल. इथे आर कोणता येत होता, इथे आर म्हणजे कोणता पण अल्केन म्हणजेच अल्किल ग्रुप येत होता. किंवा आपण RX म्हटलं तर आपल्याला तेव्हा समजून जायचं की इथे कोणता पण अल्किन येतोय बा. तर ते तर आपण आतापर्यंत आलंच आहे, आपल्याला माहिती पण आहे त्याचं काही अर्थ, ते तर जे आतापर्यंत आहेच ते यूजमध्ये. ॲसिल ग्रुप म्हणजेच काय, RCO म्हणजे आर म्हणजे कोणता पण अल्किल ग्रुप आणि C+O म्हणजे ॲसिल आणि AR म्हणजे अरिल. तर एवढं झालं. आता ॲसिल क्लोराईड म्हणजे कसं होईल, RCOCl. दिस इज नथिंग बट ॲसिल क्लोराईड. काय आहे, ॲसिल क्लोराईड आहे. आता ॲसिल क्लोराईड पासून आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन बनवायचं आहे. काय बनवायचं आहे, अल्डिहाइड आणि कीटोन. त्याच्यामध्ये 3 रिॲक्शन्स आहेत. 3 रिॲक्शन. सगळ्यात पहिली रिॲक्शन आहे अल्डिहाइडला बनवण्यासाठी, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड बाय रोझनमंड रिडक्शन. अल्डिहाइडला बनवलं म्हणजेच आपण समजा ॲसिल क्लोराईडपासून अल्डिहाइडला बनवलं म्हणजेच रोझनमंड रिडक्शन झाली. समजा आपण कीटोनला ॲसिल क्लोराईडपासून बनवलं म्हणजेच आपण कशाचा वापर करू, ग्रिग्नाल रिएजंट अँड कॅडमियम क्लोराईडचा. आणि समजा आपल्याला ॲरोमॅटिक कीटोन बनवायचा आहे फ्रॉम ॲसिल क्लोराईड, मग आपण फ्रिडल-क्राफ्ट ॲसिलेशन यूज करू. आता ह्या काही गोष्टीत आपल्याला लर्न करायचं, जसं रोझनमंड रिडक्शन. हे नाव छान आहे, अशाच याला छान पद्धतीने आपण याला पाठ करूया. ठीक आहे, तर
चला मग सुरू करू. तर बघा, आपल्याकडे हा कंपाऊंड आहे बेन्झोइल क्लोराइड. कोणता कंपाऊंड आहे? बेन्झोइल क्लोराइड कंपाऊंड आहे. या बेन्झोइल क्लोराइडमध्ये आपण कॅटलिस्ट कोणाचा वापर करतोय? PDBaSO4. कोणता? PDBaSO4. PDBaSO4चा यूज करून आपण बेन्झोइल क्लोराइड म्हणजे ॲसिड क्लोराइड जसं म्हणतो तसंच बेन्झोइल क्लोराइडचं बेन्झाल्डिहाइड केलेलं आहे. याच्यामध्ये काही नाही, आपण PDBaSO4ला ॲज अ कॅटलिस्ट यूज केलं आणि H2ची ॲडिशन केली आहे. H2ची ॲडिशन म्हणजेच इकडे आपण एक H यूज केलं HCl ला काढायला आणि त्या Clच्या जागी दुसरं एक H लावायला आपण 2 असे H2चे आधार घेतलेला आहे. तर पहिली आहे रोझनमन रिडक्शन, ज्याच्यामध्ये आपण रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ H. काय असते? रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ H. तर म्हणून आपण इकडे काय केलं आहे? म्हणून आपण रिडक्शन इज नथिंग बट ॲडिशन ऑफ H. म्हणून आपण इकडे 2 H2 ॲड केलेले आहेत. काय केले? 2 H2 ॲड केलेले आहेत. तर त्या 2 H2ला ॲड केल्यानंतर आपल्याकडे काय फॉर्म होत आहे? आपल्याकडे अल्डिहाइड फॉर्म होते. काय फॉर्म होते? अल्डिहाइड फॉर्म होत आहे. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो इथॅनॉइल क्लोराइडचा. कोणता? इथॅनॉइल क्लोराइडचा एक्झाम्पल घेतला आहे. याला आपण PDBaSO4चा वापर केला आहे. याच्यातलं CH3 C डबल बॉन्ड OH प्लस HCl असं हे एक्झाम्पल, एक दुसरं एक्झाम्पल मी इकडे असं म्हणून घेतलेलं आहे. तर आलं लक्षात? सगळ्यात पहिला वे आहे ॲसिड क्लोराईडपासून रोझनमन रिडक्शन करायचं. रोझनमन रिडक्शनने आपल्याला अल्डिहाइड भेटतो. ॲसिड क्लोराईड प्लस H2 गिव्स अल्डिहाइड. ठीक आहे, याला म्हणतो आपण रोझनमन रिडक्शन. आता दुसरं आहे कीटोनला कसं बनवायचं? युझिंग GR. काय यूज करायचं आहे? कीटोनला बनवत आहे युझिंग GR अँड कॅडमियम क्लोराईड. कॅडमियम म्हणजे CdCl2. CdCl2चा वापर करून आपण काय बनवणार आहोत? कीटोन बनवणार आहोत. आलं लक्षात? चला मग सुरू करूया. आता सगळ्यात पहिली ही रिॲक्शन. याच्यात R म्हणजे कोणता पण एक अल्किल ग्रुप आहे. ठीक आहे, या अल्किल ग्रुपला आपण RMgX जसं म्हणतो ग्रिग्नाल रिएजंट. तर सगळ्यात पहिले ग्रिग्नाल रिएजंटची ॲडिशन आपण CdCl2 वर करू. RMgX ची ॲडिशन आपण केली CdCl2 वर इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये. तर आपल्याला काय भेटते इकडे? याच्यातलं R जे आहे आणि CD जे आहेत हे 3 गोष्टी बाहेर निघाले. म्हणजे कसं झालं? 2R किंवा आपण याला असं पण लिहू शकतो R-CdR. उरलं काय? MgX Cl2 प्लस 2MgCl2. आलं लक्षात? एक ठीक आहे, ही रिॲक्शन झाली. सगळ्यात पहिले आपण काय केलं? ग्रिग्नाल रिएजंटला, एक मिनिट इथे काहीतरी ग्लिच येतोय, थांबा जरा. याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण ग्रिग्नाल रिएजंटला ॲड केलं CdCl2 मध्ये. तर आपल्याला काय भेटलं? RCdR प्लस 2MgCl2. आता याला आपण ॲसिड क्लोराईडमध्ये, हा काय आहे? ॲसिड क्लोराईड आहे. या ॲसिड क्लोराईडला आपण ॲड केलं याच्यासोबत म्हणजेच RdCdR प्लस परत तोच ॲसिड क्लोराईडचा वापर करू आपण. याच्यासोबत काय फॉर्म होते? आता आपल्याकडे फॉर्म होते आपण या CdCl2ला. आता CdCl2 जे आपण वापरलं होतं ते एक्स्ट्राचं होतं, बरोबर? त्याची इथे काहीही गरज नाही, म्हणून त्याला आपण इकडनं काढून टाकलं. CdCl2 काढलं तर आपल्याला या Rला इथे लावून टाकायचं आणि या Rला इथे लावून टाकायचं. तर आपल्याकडे काय फॉर्म होते? R-C डबल बॉन्ड O-CR. असे किती फॉर्म झालेत आपल्याकडे? असे आपल्याकडे 2 कंपाऊंड्स फॉर्म होते. आता इकडे एक चूक झाली आहे माझ्याकडनं. इकडे CH3 नाही आहे, इकडे Rचा ग्रुप आहे. आलं लक्षात? आता फार सोपं आहे. आणि हे जे नोट्स आहेत ना, हे मी जे चांगले ठेवले आहेत हे तुम्हाला ऑफकोर्स भेटणार आहेच, म्हणून कन्फ्यूज होऊ नका. इकडे CH3 नसणार, CH3 जागी इकडे R असणार. तर आलं लक्षात? याला काय म्हणू आपण? प्रिपरेशन ऑफ कीटोन युझिंग GR अँड कॅडमियम क्लोराईड. एखादं एक्झाम्पल समजा असलं तर तुम्हाला क्लिअर होईल. अच्छा, एक्झाम्पल नाही दिलं आहे, पण
म्हणजे सॉल्व्ह करायला नाही आहे, इथे तुम्हाला दिसायला हवं असेल तर तुम्ही पाहू शकता. 2CH3 MgCl + CdCl2 गिव्स इन ड्राय इथर. आता एखाद्या ॲसिड क्लोराईडचं समजा आपण घेऊन घेतलं एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं CH3. एखादं एक्झाम्पल मी माझ्या मनाचं घेते म्हणजे तुम्हाला समजवलेलं झालं आहे. CH3 CH2 डॅश. ॲसिड क्लोराईड म्हटलं C डबल बॉन्ड O Cl प्लस. याच्यामध्ये काय करू आपण, याच्यामध्ये एक मिस्टेक आहे. हे एकच एक्झाम्पल आहे, दुसरं एक्झाम्पल नाही आहे, एकच आहे. याच्यामध्ये आपण RMgX असं हे वापरलं आहे आणि याला आपण कॅडमियम क्लोराईडमध्ये टाकलं ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये. म्हणजे आपल्याला काय भेटलं, म्हणजे आपल्याला इथे CH3 जे आहे ते कॅडमियमसोबत जाऊन लागलं, म्हणून इकडे आपल्याला 2 CH3 कॅडमियम भेटले आणि हे जे MgCl आहे हे असं आपल्याकडे साईड प्रोडक्ट म्हणून फॉर्म केलं. मग यालाच आपण इथे वापरलं आणि आपल्याकडे ॲसिड क्लोराईड आला. CH3चाच ॲसिड क्लोराईड आपण घेतलेला आहे, जो R होता तोच वापरलेला आहे इकडे. आणि आपल्याकडे इथे CdCl2 हा साईडला निघाला आणि याच्याकडे आपल्याकडे CH3 हा असा आपल्याला साईडला भेटलेला आहे. असं 2 हे असं फॉर्म झालेलं आहे इकडे. ठीक आहे. याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा, फक्त हे 2 एक्झाम्पल्स नाहीत, एकच एक्झाम्पल आहे. आता इथे पण आपल्याला असंच एक्झाम्पल घ्यावं लागणार आहे. एक मिनटं, इथे लिहिते मी, सोपं जाईल, समजून येईल. असू द्या, इथेच लिहिते. आता थर्ड एक्झाम्पल, हा सेकंड एक्झाम्पल होता. एखादा C2H5 MgBr plus CdCl2 dry ether will give me C2H5 ब्रॅकेट मध्ये 2 CD प्लस Mg, ते Clच वापरावं लागेल आपल्याला, प्लस MgCl2. आता याच प्रोडक्टला इथे लिहायचं C2H5 2CD प्लस ॲसिड क्लोराईड प्लस काय ॲड करत होतो आपण, ॲसिड क्लोराईड वापरत होतो. C2H5 डॅश C डबल बॉन्ड O डॅश Cl विल गिव्ह अस नथिंग बट, इथे आपण कॅडमियम क्लोराईडला इथे 2 मोल यूज करतोय आपण. कॅडमियम क्लोराईडला काढून टाकायचं. CdCl2 असं निघाल्यानंतर आपल्याकडे काय उरते, 2 C2H5 डॅश C डबल बॉन्ड O डॅश C2H5 असं आपल्याकडे फॉर्म होते. 1 2 3 4 5. 5चं ॲसिड कोणतं असते, पेंटेनोन कीटोन फॉर्म होतो आहे. आपण इथे कीटोन करतो, ॲसिड नाही, पेंटेनोन फॉर्म होतो. तर ही अशी रिॲक्शन होते. तर सगळ्यात पहिले आपण ॲसिड क्लोराईडपासून अल्डिहाइड फॉर्म केला. त्या रिॲक्शनला काय म्हणतात, रोझनबंड. त्याच्यामध्ये कॅटलिस्ट कोणतं असते, PDBaSO4 बरोबर. त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, त्याच्यामध्ये आपण H2 ची ॲडिशन करत असतो. ठीक आहे, काही नाही, प्लस H2 PDBaSO4 रोझनबंड रिडक्शन. दुसरं आहे कीटोन, प्रिपरेशन ऑफ कीटोन बाय युजिंग ग्रिग्नल रिएजंट अँड कॅडमियम क्लोराईड. त्याच्यामध्ये ग्रिग्नल रिएजंट आणि कॅडमियम क्लोराईडला ॲड करायचं. मग त्या कॅडमियम क्लोराईडच्या ॲडिशनला आपण यूज करू आणि त्याला आपण त्याला यूज करू विथ ॲसिड क्लोराईडपासून जे भेटते ते कीटोन भेटेल आपल्याला. आता प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन. आता ॲरोमॅटिक कीटोनला कसं करायचं, त्याला फिडेलग्राफ ॲसिलेशन यूज करायचं. फिडेलग्राफ ॲसिलेशन काय म्हणतो, कोणता पण एखादा ॲसिड क्लोराईड घ्यायचा. ठीक आहे, ॲसिड क्लोराईड आपण इथे ॲसिटिल क्लोराईड घेतला आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, किंवा इथे ॲसिटिक अनहायड्रेट पण, इथे ॲसिटिक अनहायड्रेट घेतला आहे. पण सध्या आपण पहिलं एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल 2 आहे. एक्झाम्पल 1 मध्ये ॲसिटिल क्लोराईडमध्ये
या ग्रुपला डायरेक्टली एल लावून टाकलेला आहे आणि HClला काढून टाकला आहे. इन द सेम वे इकडे Hला काढून टाकला आहे आणि हा जो ग्रुप आहे या ग्रुपला असं इकडे लावून टाकलं आहे आणि इकडे COOH असं करून आपली ॲसिड बनवून टाकलेली आहे. प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक कीटोन्स इज नथिंग बट ॲडिशन ऑफ ॲसिल क्लोराईड ऑन द रिंग. यालाच म्हणतात आपण प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक कीटोन. याच्यामध्ये आपण अनहायड्रस AlCl2 यूज करतो. काय यूज करतो? अनहायड्रस AlCl2 यूज करतो. आता नाव एक रिव्हिजन देते पूर्ण याची मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आपण तीच रिव्हिजन एक काम करू, कंटिन्यू करूया याच पेजवर आपण जे करत होतो ते. आता अदर मेथड्स मध्ये काय शिकलो आपण? सगळ्यात पहिली मेथड शिकलो फ्रॉम ॲसिल, एक मिनिट, ॲसिल क्लोराईड. ठीक आहे, फ्रॉम ॲसिल क्लोराईड सगळ्यात पहिले शिकलो अल्डिहाइड, त्यालाच आपण रोझनमंड रिडक्शन म्हणतो. रोझनमंड रिडक्शन चं नाव आलेलंच लक्षात आलं पाहिजे. प्लस H2PDBaSO4 आलं लक्षात, यालाच रोझनमंड रिडक्शन म्हणतात. सेकंड, कीटोन using Gr and CdCl2 म्हणजेच Gr ची ॲडिशन करायची. एक मिनिट, CdCl2 सोबत मग जे काही आपल्याकडे X भेटत आहे त्या X ला ॲड करायचं 2 मोल्स ऑफ ॲसिल क्लोराईड सोबत आणि इथे आपल्याला आपला कीटोन मिळतो. आणि थर्ड स्टेप जी आपण शिकलो आहोत ती आहे ॲरोमॅटिक कीटोन कसा फॉर्म करायचा. इट इज नथिंग बट ॲडिशन ऑफ ॲसिल क्लोराईड ऑन द बेन्झीन रिंग, किंवा कोणती पण रिंग घेऊन घेऊ आपण. ऑन द रिंग बाय रिमूव्हिंग any 1H. आलं लक्षात? आपण नॉमेनक्लेचर नंतर आपण ह्या गोष्टी शिकलो आहोत. एवढे जे रिॲक्शन्स आहेत एवढे पाठ ठेवा. आपण अजून आता बघू. आता आपण बघत आहोत, आता आपण ॲसिल क्लोराईड पासून कसं करायचं हे बघितलं. आता आपण बघू फ्रॉम नायट्राइल्स किंवा सायनाइड्स पासून अल्डिहाइड कसं बनवायचं. तर जसं मी तुम्हाला याच्यामध्ये जसं एक शॉर्ट असा आभार करून दिला होता, ज्याच्यामध्ये आपण 3 रिॲक्शन पाहिलं होतं की 3 रिॲक्शन होऊ शकतात बा, तसंच एक शॉर्टवाला पण क्रिएट करून टाकू. म्हणजेच काय होईल, तुम्हाला सोपं जाईल. फ्रॉम याने काय होते ना, तुम्हाला समजते की समरी कसे बनवायचे. आणि 2-2 मिनिटात रिव्हिजन लोक जे करतात ना, हे फक्त वाचतात. लाईक अच्छा याच्यामध्ये 3 आहे, त्याच्यामध्ये 2 आहे, त्याच्यामध्ये 1 आहे, नाही तर एकही सुटली तर लक्षात नाही राहत. फ्रॉम नायट्राइड किंवा सायनाइड अल्डिहाइडला आपण बनवतो बाय स्टेफन रिॲक्शनचा वापर करून आपण याला बनवू शकतो. दुसरी जी आहे ती आहे बाय सिलेक्टिव्ह रिडक्शन ऑफ डायनायट्राइल्स, म्हणजे D/H चा वापर करतो. त्याच्यानंतर अजून कोणती आहे का?
अच्छा, याच्यात पण 3 आहेत. सगळ्यात पहिलं आहे पहिल्याचा अल्डिहाइडचा झाला, दुसरा आहे D/H चा वापर करतो आणि तिसरा आहे कीटोन फॉर्म करतो युजिंग ग्रिग्नाल रिएजंट. आता याच्यामध्ये जे ग्रिग्नाल रिएजंट आपण यूज करत आहे ते विदाउट CdCl2 असणार आहे, म्हणजे CdCl2 वगैरेचा आपण वापर नाही करणार आहोत, म्हणून हे याच्यामध्ये आलं आहे. सिलेक्टिव्ह मेथड आहे याच्यामध्ये, सिलेक्टिव्ह रिडक्शन आहे, म्हणजे डबल बॉन्ड वगैरे रिड्यूस नाही करत, म्हणून याला सिलेक्टिव्ह रिडक्शन म्हटलेलं आहे. आता एकदा मला सांगा की ॲसिड क्लोराईडचे कोणते 3 होते. सगळ्यात पहिले रोझनमेंट होतं, त्याच्यामध्ये आपण +H2 PDBSO4 यूज करायचो कॅटलिस्ट म्हणून. दुसरा आहे त्याच्यामध्ये मेकिंग प्रिपरेशन ऑफ कीटोन्स बाय युजिंग ग्रिग्नाल रिएजंट अँड CdCl2. त्याच्यामध्ये आपण ग्रिग्नाल रिएजंटला ॲड करतो CdCl2 पासनं, आणि जे काही प्रोडक्ट आपल्याला भेटते ते CD घेऊन आपण ॲसिड क्लोराईडसोबत ॲड करून कीटोन बनवतो. तिसरा ॲरोमॅटिक रिंग, आपण त्याच्यातला काही नाही, फक्त एक H काढतो आणि त्याची रिॲक्शन लावतो. आणि आता हे आपण नायट्राइल सायनाइडचं बघतोय. नायट्राइल सायनाइडमध्ये सगळ्यात पहिले आहे अल्डिहाइड बनवतो आपण स्टिफन रिॲक्शनसोबत. सेकंड आहे कीटोन बनवतो आपण GRची सिलेक्टिव्ह रिडक्शन करून. रिडक्शन करतो बाय युजिंग D/H. D/Hचा फुल फॉर्म आपण आता पुढे पाहूयाच. ते काहीतरी असं आहे की डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड असं म्हणून त्याचा फुल फॉर्म. आणि तिसरा आहे कीटोन, ज्याचा आपण फक्त ग्रिग्नाल रिएजंट यूज करू शकतो. आता फ्रॉम नायट्राइल सायनाइड असं जर म्हटलं आहे, सो प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड स्टिफन रिॲक्शन. हे रिडक्शन नाही, हे रिॲक्शन आहे. रोझनमंड रिडक्शन होतं. आता नायट्राइल ग्रुप म्हणजे 3 ट्रिपल बॉन्डवाला ग्रुप आहे, त्याच्यावर आपण दोन हायड्रोजनची ॲडिशन करतोय, म्हणजे SnCl2 किंवा HCl. आपल्याकडे इमाइन हायड्रोक्लोराईड बनतोय. इमिन हायड्रोक्लोराईड म्हणजे काय झालंय, एक H N सोबत गेलाय आणि एक H आपला H सोबत गेलाय, आणि इथे HCl लागून गेलाय N ला, आणि याचा आपण हायड्रोलिसिस करतो. याचं हायड्रोलिसिस कसं होईल, आता याच्यामध्ये डबल बॉन्डचं आपल्याला सिंगल बॉन्ड करायचे, तर एक H इथे चालला जाईल, म्हणजे म्हणजे याच्यातला एक O आपण इथे आणून देऊ, कारण आपल्याला अल्डिहाइड बनवायचं म्हणून O इथे येऊन जाईल. इथे NHचं इथे आपले ऑलरेडी एक आहे, याच्यात एकला आपण इथले 3 यातले 2 ॲड करून टाकले, म्हणजे HCl म्हणजे इमिन हायड्रोक्लोराईड बनलं. एक्सरसाइजमध्ये इथेन नायट्राइल टू इथेनॉल ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्डवर 2 ॲड केल्यानंतर म्हणजे काही पण ट्रिपल बॉन्ड आले तर आपण 2H. आताच आपण ट्रिपल बॉन्डचे एक ऐकलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर आपण ट्रिपल बॉन्डचं काय करत होतो, ट्रिपल बॉन्डला आपण ॲड करत होतो विथ द प्रेझेन्स ऑफ HgSO4, 40% H2SO4 आणि 1% HgSO4 प्लस H2चा ॲड करायचं. आता याच्यामध्ये आपण असं ॲड करून बघतोय, आणि ते आपण तिथे आपण काय बनवत होतो, तिथे पण आपण अल्डिहाइड किंवा कीटोन काही बनवू शकत होतं. इथे काय बनवत आहे आपण, आता इथे आपण अल्डिहाइडच बनवत आहे. तर एक H याच्यासोबत जाईल, एक H याच्यासोबत चालला जाईल, मग आपण त्याच्या पुढे जाऊन आपण हायड्रोलिसिस करू. मग आता एक एक्झाम्पल आपल्याला गिवन आहे, ते एक्झाम्पल आपण जरा सॉल्व्ह करून पाहू, म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला किती येते आणि किती नाही ते एक्झाम्पल करून पाहूया आपण. आणि हो, अजून एक SnCl2 काय आहे, एक रिड्युसिंग रिएजंट आहे. आपण इथे कोणता वापरत आहे, SnCl2 वापरत आहे. SnCl2 HCl. रोझनमंड रिडक्शनचा कोणता होता, प्लस H2 रिडक्शन करतोय म्हणून +H2 PDBSO4, आणि इकडे काय करतोय +2H SnCl2 HCl. आता बेन्झोनायट्राइल टू बेन्झाल्डिहाइड. बेन्झोनायट्राइल आत्ताच आपण पाहिलं होतं कसं असते ते. बेन्झोनायट्राइल म्हणजे असं ट्रिपल बॉन्ड प्लस 2 नेसेंट हायड्रोजन कशासोबत, SnCl2, HCl. हे काहीतरी होतं याच्या गडबड, बरं असो, आपण आपलं लिहू. आता याची ॲडिशन कशी होणार, एक याला जाणार आणि एक त्याला जाणार, म्हणजे एक H याचा डबल बॉन्ड होऊन जाणार NH.HCl. ठीक आहे, एक मिनिट, याच्यात .HClच होत होतं का,
आणि मग याचं हायड्रोलिसिस करायचं, म्हणजेच H3O प्लस, एक मिनटं तर काहीतरी क्लिश येतोय, हायड्रोलिसिस करायचं. ओके, तर परत तसंच लिहायचं, तीच रिंग काढायची CH. आपल्याला काय करायचं आहे, अल्डिहाइड बनवायचं, म्हणजे इथेच डबल बॉन्ड O फॉर्म होणार प्लस NH4Cl. आपल्याला काय बनलं, आपलं बेन्झाल्डिहाइड बनलं. मला एक सांगा, आता आपण सायनाइड आणि नायट्राइल मध्ये 3 मेथड शिकलो, बरोबर. सगळ्यात पहिली होती स्टिफन रिॲक्शन. स्टिफन मध्ये आपण काय केलं, SnCl2 HCl चं केलं, जे आपण सध्या करतोय. सेकंड काय करणार आहे, आपण कीटोनचं करणार आहे युजिंग GR ग्रिग्नाल रिएजंट. आणि तिसरं कोणतं होतं, तिसरं होतं डिबायचं सिलेक्टिव्ह रिडक्शन करणार आहोत आपण. ठीक आहे, मी का रिपीट करते, तुम्ही म्हणाल की मॅम किती वेळा, ताई किती वेळा रिपीट करता तुम्ही, किती वेळा, म्हणजे एवढं. मी याच्यासाठी रिपीट करते आहे कारण हे लर्न झालं पाहिजे. हे अशा गोष्टी लक्षात राहिल्या ना तर बरं होतात, नाही तर समोर जाऊन खूप कन्फ्यूज करतात. बरं, आता तुम्हाला गंमत वाटते पण समोर जाऊन खूप मदत होईल याची तुम्हाला. सिलेक्टिव्ह रिडक्शन ऑफ नायट्राइल्स म्हणजेच DBY. ठीक आहे, म्हणजेच काय, DBY is nothing but diisobutyl aluminum hydride. Diisobutyl aluminum hydride. Diisobutyl aluminum, aluminum hydride. Diisobutyl aluminum hydride. आलं लक्षात, लर्न झालं पाहिजे गोष्टी. असं काही, ऑर्गॅनिक इज ऑल अबाउट लर्निंग. हा खूप गोष्टीत फक्त पाठ पाहिजे, त्याच्यामध्ये काय पाहिजे, फक्त पाठ पाहिजे, जसच्या तशा पाहिजे पाठ. ठीक आहे, बरं. पुढे नायट्राइल्स आर सिलेक्टिव्हली रिड्यूस्ड बाय DBY टू इमीन फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस टू अल्डिहाइड. आता हे पण अल्डिहाइडच फॉर्म करत आहे. काय फॉर्म करत आहे, अल्डिहाइडच फॉर्म करत आहे. सो CH3 CH डबल बॉन्ड CH2 C ट्रिपल बॉन्ड O, म्हणजे ट्रिपल बॉन्ड N. ट्रिपल बॉन्डचंच फक्त सिलेक्टिव्ह रिडक्शन करते. DBY हायड्रोलिसिस केलं तर फक्त याचं, म्हणजे डबल बॉन्डला याला हात सुद्धा नाही लावत. काय करते, ट्रिपल बॉन्डचं CHO डायरेक्टली करत आहे. काय करते, डायरेक्टली, म्हणजे असं काही नाही की ट्रिपलचा आधी पहिले डबलमध्ये करेन मग सिंगल, नाही नाही नाही, इथं काही नाही. ट्रिपल बॉन्डचं डायरेक्ट सिंगलमध्ये CHO, जे आपलं पाहिजे अल्डिहाइड तेच. ठीक आहे, यालाच मी आता असं लिहू शकते ना, डाय आयसो. एक आयसो असा, एका आयसो ग्रुपला मी कसं लिहिणार आहे सांगा बरं. एक समजा आयसो ग्रुप असेल तर मी असंच लिहिणार की नाही, आयसोब्युटिल. तर या एकाला मी 2 मध्ये केलं, म्हणजे तेच झालं ना, शेवटी सेम. याला असंच लिहिता येते, असं इकडे मला म्हणायचं आहे. आता पुढे याच्यामध्ये काय फॉर्म होते, पुढे डायरेक्ट याचं CH2 होऊन जाते. बाकी याच्यामध्ये काही करण्याची गरज पडत नाही. आता आपण सगळं तिसरं पाहणार आहोत, प्रिपरेशन ऑफ कीटोन्स. प्रिपरेशन ऑफ कीटोन्स आपण पाहणार आहोत युजिंग ग्रिग्नाल रिएजंट. तर परत ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्डला आपण RMgX ड्रायथरमध्ये टाकलं तर याच्यातले जे R आहे ते जाऊन कार्बनवर अटॅक करणार आहे, आणि जे MgX आहे हे जाऊन याला अटॅच होणार आहे. ते काय फॉर्म होणार आहे आपल्याकडे, RCR डॅश डबल बॉन्ड N MgX. याच्यावर आपण हायड्रोलिसिस केलं. काय केलं, याच्यावर आपण हायड्रोलिसिस केलं तर याच्यावरचा जो O आहे ऑक्सिजनचा तो याला जाऊन चिपकला. ठीक आहे, म्हणजे हे डबल बॉन्ड तुटलं. डबल काय, 1 2 3 4 म्हणजे पूर्णच तुटलं. आता याचे इथे डबल पाहिजे म्हणून आपण काय यूज केलं, NH2 लावलं.
एक मिनटं. तर हे असं फॉर्म झालं. याच्यातला आता आपण एक ऑक्सिजन जो आहे हायड्रोलिसिस मधला तो इथे टाकला, बरोबर. आणि याच्यातले याच्यातले ना काही स्टेप्स आपण असे स्किप केल्यासारखे आहेत, म्हणून ते कन्फ्यूज होण्यासारखं आहे. पण याच्यामध्ये कसं होऊन जाईल, C डबल बॉन्ड O R डॅश R डॅश, ठीक आहे, असं फॉर्म झालं. प्लस म्हणजे आपण आता याला या ज्या कंपाऊंडला ना या कंपाऊंडला समजा इथे शिफ्ट केलं, असं दाखवलं. एक मिनटं. असं दाखवलं ते कसं होईल फॉर्म, NH2 डॅश MgX. आता याला अजून आपण हायड्रोलिसिस केलं तर मग ते असं फॉर्म होईल, RC डबल बॉन्ड O, याच्यात काहीच फरक नाही राहणार, प्लस NH3, ठीक आहे, NH3 प्लस MgXOH. कळलं. आता याच्यातली ही प्रोसेस जी आहे ही विसरू नका, ही मधातली प्रोसेस आहे आणि ही तुम्हाला लिहून दिलेली नाही. आलं लक्षात ना. हाऊ विल यू कन्वर्ट इथेन नायट्राइल टू ॲसिटोन. याच्यात काही एक्झाम्पल गिवन आहे का समोर. बेन्झो नायट्राइल टू बेन्झोफिनोन. सिंपल आहे. CH डॅश C ट्रिपल बॉन्ड N डबल प्लस आपण कोणत्या पण एका CH3 MgCl. इथे आपण कोणता वापरला होता, एक मिनटं. RMgX म्हणजे इथे काहीच असं वापरलं नव्हतं, सो CH3 RMgX वापरलं. किंवा बेन्झोफिनोन म्हटलं आहे तर आपण एक काम करू, इथे बेन्झीनची रिंग वापरून घेऊ. किंवा याला आपण असं पण लिहू शकतो, राईट, C6H5 ही वापरलं फॉर एक्झाम्पल आपण. काही प्रेझेन्स होता का त्याच्यामध्ये, ड्राय इथर होतं बस. कधी पण ग्रिग्नाल रिएजंट आला तर फक्त ड्राय इथर लिहायचं, ठीक आहे. कोणतं पण ग्रिग्नाल रिएजंट आला तर तसंच लिहायचं, ओके. आता याच्यामध्ये आपण ॲड करतोय या Cला आपण लावून देऊ C6H5 आणि याचा ट्रिपलचा डबल बॉन्ड N ला MgCl. याचा करू हायड्रोलिसिस. कसं होईल, रिंग तसच्या तशी. मग याला C6H5 कार्बन डबल बॉन्ड O, एक मिनटं, C6H5 कार्बन डबल बॉन्ड, अरे काय होतं आहे बरं, सो डबल बॉन्ड O प्लस NH2 डॅश MgCl. अजून हायड्रोलिसिस करायचं याचं, दॅट विल गिव अस C6H, एक मिनटं, C6H5 कार्बन डबल बॉन्ड O प्लस NH3 प्लस MgCl आणि OH. दिस इज हाऊ इट इज फॉर्म्ड. आता एक काम करूया, आपण एक शॉर्ट क्विक रिव्हिजन घेऊया, ठीक आहे. जिथे आपण आधी रिव्हिजन्स घेतले होते तिथेच रिव्हिजन आपली कंटिन्यू करूया. सगळ्यात पहिले आपल्याला जेव्हा एक काम करून येतं, याच्यावर घेऊ. आता आपण फ्रॉम नायट्राइल्स किंवा सायनाइड्सपासून बघत होतो, ठीक आहे. फ्रॉम नायट्राइल्स किंवा सायनाइड्सपासून सगळ्यात पहिला वे होता स्टेफन रिॲक्शन. म्हणजे आपण अल्डिहाइड कसं फॉर्म करायचं, स्टेफन रिॲक्शनपासून अल्डिहाइड फॉर्म होतो. आणि स्टेफन रिॲक्शनमध्ये आपण कोणतं यूज करत होतो, SnCl2.HCl. सेकंडली आपण करत होतो अल्डिहाइडच फॉर्म करत होतो आपण.
by selective reduction using DBH म्हणजेच डायआयसोब्युtyl ॲल्युमिनियम हायड्राइड. थर्ड, डायरेक्ट अल्डिहाइडला करून टाकायचं याला कन्वर्ट. आणि थर्ड, कीटोन युजिंग ग्रिग्नाल रिएजंट फिनोल. ओके, तर आता आपण बघूया ओके. सो आपण अकॉर्डिंग टू मी आपण इथे असायला हवेत. हां, D/4 तर झालं. प्रिपरेशन ऑफ कीटोन युजिंग ग्रिग्नाल रिएजंट पण झालं. आता बेन्झोनायट्रिल फिनोल हे पण झालं. आता एरोमॅटिक हायड्रोकार्बनचं प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक हायड्रोकार्बन. तर एरोमॅटिक हायड्रोकार्बनपासून एरोमॅटिक अल्डिहाइड कसा बनतो ते पाहतोय आपण सगळ्यात पहिले. अच्छा, तर प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक हायड्रोकार्बन मध्ये सगळ्यात पहिले प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड आहे, एरोमॅटिक अल्डिहाइड आहे. याचा आपण एक बातळ बनवून घेऊया सगळ्यात पहिले. कोणाचं? फक्त प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक अल्डिहाइडचं. सिम्पल आहे राईट. आपण असे बादळ बनवून गेले ना तुम्हाला रिव्हिजनला सोपं जाईल. सगळ्यात पहिले आपण बघतोय प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक अल्डिहाइड. प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक अल्डिहाइड कसं केलं जाते? पहिली मेथड आहे ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून. दूसरी मेथड है टोल्यून when treated with, अच्छा एक काम करू एवढं मोठं न लिहिता, टोल्यून with acetic anhydride, टोल्यून with acetic anhydride, side chlorination of toluene, आणि गटरमन कोच सिंथेसिस. गटरमन कोच सिंथेसिस. आता आपल्याकडे हे 4 मेथड्स आहे की आपण एरोमॅटिक अल्डिहाइड कसा बनवायचा त्याचे. ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून त्याला आपण इटार्ड रिॲक्शन पण म्हणतो. इटार्ड रिॲक्शन मध्ये बघा काय होते. आपल्याकडे हा टोल्यून आहे. टोल्यूनला ऑक्सिडायझिंग एजंट आपण कोणता यूज करतोय? आपल्याला माहिती आहे आपला ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याकडे CrO3 आहे. तर आपण CrO3 च्या जागी CrO2Cl2 यूज करतोय. म्हणजे एका ऑक्सिजनच्या जागी Cl2 यूज करतोय तिकडे. ठीक आहे. म्हणजे टोल्यूनला इटार्ड रिॲक्शन मध्ये आपण CrO2Cl2 CS ॲज कॅटलिस्ट यूज करू. तर याच्यामध्ये आपल्याकडे Hच्या जागी याचे OCrOCl
ओ, याचा एक पहिला ओ, नंतर CR, नंतर OH म्हणजे याचाच एक H इकडे लागून जाईल म्हणजे एक OH बनवून टाकू, आणि Cl2 म्हणजेच OCrOH Cl2. असे दोन दोन फॉर्म झाले. ठीक आहे, असे दोन फॉर्म झाल्यानंतर हायड्रोलिसिस करायचं, आणि हायड्रोलिसिस झाल्यानंतर हायड्रोलिसिसमध्ये काय करायचं, याच्यामध्ये CH आहे फक्त डबल बॉन्ड O आणून टाकायचा, आणि एक एक H इकडे एक H टाकून द्यायचं, इकडे एक H टाकून द्यायचं. इकडे एक H टाकल्याने परत इकडे दोन अल्कोहोल फॉर्म होऊन जातात. याचं तर काही आपल्याला हे नाही आहे की साईड प्रोडक्ट काही पण फॉर्म होऊन जावं, पण आपल्याला महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण 2CrO2 Cl2 हे आपल्याला मधातलं नाही लिहिलं, क्रोमियम कॉम्प्लेक्स जो आहे तो नाही लिहिला, नाही समजला तरी काही हरकत नाही, फक्त कॅटलिस्ट आठवलं तर खूप झालं. कॅटलिस्ट काय आहे, 2CrO2 Cl2 in CS2 gives बेन्झाल्डिहाइड. काय येते आपल्याला, बेन्झाल्डिहाइड येते. त्याला काय खाली लिहायचं, हायड्रोलिसिस पण लिहून टाकायचं म्हणजे होऊन जाते ते. आणि यालाच काय म्हणतात, इटार्ड रिॲक्शन म्हणतात. काय म्हणतात त्याला, इटार्ड रिॲक्शन. ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून इज नथिंग बट इटार्ड रिॲक्शन. म्हणून याला इथे असं नाही लिहू आपण, इथे लिहायचं इटार्ड रिॲक्शन. ठीक आहे. अच्छा, आता सेकंड वाला आहे, 4 आहेत ना आपल्याकडे. हां, तर आपण हे 4 पाहू आणि मग वाटलंच तर हा व्हिडिओ आपला एंड करू. ठीक आहे. नेक्स्ट आहे, टोल्यून वेन ट्रीटेड विथ ॲसिटिक अनहायड्राइड इन द प्रेझेन्स ऑफ CrO3 गिव्स डायएसिटेट डेरिव्हेटिव्ह विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स बेन्झाल्डिहाइड. सो टोल्यून आहे सगळ्यात पहिले आपल्या इकडे गिवन काय आहे, टोल्यून आहे. याच्यामध्ये आपण CrO3 टाकतोय, 2 नेसेंट ऑक्सिजन घेतोय, आणि हे आहे एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ॲसिटिक अनहायड्राइड इज नथिंग बट ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडमध्ये म्हणजे काय, तुम्ही असं 2 हे काढून टाकायचे, 2 ॲसिटोन काढून टाकायचे. मी तर म्हणते ॲसिटोनचे 2 घेतल्यानंतर CH3 काढून O लावून टाकायचे. असं थोडं लॉजिकली घेऊन घ्यायचं. बाकी म्हणजे असं ॲसिटिक अनहायड्रेट कसं आहे पहा, आता हे तुम्हाला लक्षात आणण्यासाठी तुम्ही याला असं लक्षात ठेवून घ्या की ॲसिटोनला 2 ॲसिटोन जवळ घेतले की त्याच्यामधले शेवटचे 2 CH3 काढून टाकायचे आणि O लावून टाकायचं, म्हणजे ॲसिटिक अनहायड्रेट फॉर्म होऊन जाईल. याला आपण 273 to 283च्या K केल्विनच्या टेम्परेचरवर ठेवल्यानंतर, कोल्ड अशा कंडिशन्समध्ये ठेवल्यानंतर याच्यातला जो HH आहे तो काढून डायरेक्ट हे टाकून द्यायचं, OCO काय आपला OCOCH3 वाटलंच तर हे मधातलं नाही लक्षात राहिलं तरी चालते. डायरेक्टली आपल्याला माहिती आहे की टोल्यूनला ऑक्सिडाइज केल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटिक अनहायड्रेट त्याला टेम्परेचर येतो 273 to 283 केल्विन, आणि त्याला बेन्झाल्डिहाइड फॉर्म होऊन जायचा. काय फॉर्म होतो, बेन्झाल्डिहाइड फॉर्म होतो. सो ऑक्सिडायझेशन ऑफ टोल्यून आपण केल्यानंतर इथे पण आपण ऑक्सिडायझेशनच करत होतो, बरोबर. इथे आपण ऑक्सिडायझिंग एजंट वापरत होतो CrO2 Cl2. याचं ऑक्सिडायझेशन इन प्रेझेन्स ऑफ CS2 आणि हायड्रोलिसिस गिव्स, याला इटार्ड रिॲक्शन म्हणतात, आणि बेन्झाल्डिहाइड भेटतो. किंवा आपण याच्या जागी ॲसिटिक अनहायड्राइड यूज करू शकतो, CrO3 म्हणून 2 नेसेंट ऑक्सिजन यूज करायचे आणि बेन्झाल्डिहाइड डायरेक्टली फॉर्म करून टाकायचं. याच्यामध्ये समजा आपण बेसिकली लक्षात नाही ठेवलं की OCO3 हे काय, जे काही इकडे खिचडी होते नाही लक्षात ठेवली, फक्त समजून घेतली, वाचून घेतली, ठीक आहे समजलं बा, ठीक आहे असे जर गेलो तरी चालते. नंतर तिसरं आहे बाय साईड क्लोरिनेशन ऑफ टोल्यून कमर्शियल मेथड. ठीक आहे, साईड क्लोरिनेशन काय आहे आपली, सगळ्यात पहिले आहे टोल्यूनमध्ये आपण 2 Cl म्हणजे इथे काय करायचं, 2 Cl टाकून द्यायचे याच्या जागी, आणि म्हणजे याच्यासोबतच आपल्याला 2 Cl आपल्याला लागले इथे लावायला, आणि 2 Cl लागले आपल्याला हे H सोबत रिॲक्ट करायला. ठीक आहे, ते लावल्यानंतर हायड्रोलिसिस करून टाकायचं. स्लाइड क्लोरिनेशन म्हणजे काही नाही, HNUच्या म्हणजे सनलाईटच्या प्रेझेंटमध्ये Cl2 ॲड करून टाकायचा, आणि हायड्रोलिसिस करून त्या CLच्या जागी म्हणजे ते दोन्ही CLच्या जागी H काढून टाकायचा. म्हणजे हे जे Cl आहेत, या CLवरचे Cl काढून टाकायचे Hच्या मदतीने हायड्रोलिसिसच्या थ्रू, आणि O लावून टाकायचं. दिस इज नथिंग बट बाय साईड क्लोरिनेशन ऑफ टोल्यून. इट इज अ कमर्शियल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड. कमर्शियल मेथड आहे, सोपी मेथड आहे, बाकी बस असं म्हणणं. बाय गटरमन कोच सिंथेसिस, आपण याच्यामध्ये
4 रिॲक्शन बघतो बरोबर. पहिला आहे इटाड रिॲक्शन. इटाड रिॲक्शनमध्ये आपण कोणतं कॅटलिस्ट वापरलं, CR2CrO2 Cl2 इन प्रेझेन्स ऑफ CS2 हायड्रोलिसिस केलं त्याचं आणि डायरेक्ट बेन्झाल्डिहाइड फॉर्म केला. दुसरा आपण हे झालं पहिलं. दुसरं आपण यूज केलं ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून. ऑक्सिडेशन ऑफ टोल्यूनमध्ये काही नाही, आपण CrO3 2 नेसेंट ऑक्सिजन यूज केले याच्यातले आणि डायरेक्ट बेन्झाल्डिहाइड ऑब्टेन केलं. थर्ड आपण साईड क्लोरिनेशन यूज केलं, म्हणजे 2Cl2 ॲड केलं आणि डायरेक्ट त्याचं हायड्रोलिसिस करून ऑब्टेन केलं. आणि आता फोर्थ गटरमन कोच सिंथेसिस आपण यूज करणार आहोत आणि त्यांनी आपण काय फॉर्म करणार आहोत, बेन्झाल्डिहाइड फॉर्म करणार आहोत. म्हणजे 4 मेथड आहेत बेन्झाल्डिहाइड फॉर्म करण्याचे. त्यातली आपण सगळ्यात शेवटची बघणार आहोत. दॅट इज बेन्झिनची रिंग आहे, त्याला मोनो ऑक्साईड आणि कार्बन मोनो ऑक्साईड ॲड करायचा आणि HCl ॲड करायचं आणि AlCl3 मध्ये CO2Cl2 मध्ये अंडर प्रेशर आणि बेन्झाल्डिहाइड फॉर्म होऊन जातो. सो गटरमन कोच सिंथेसिस इज नथिंग बट mixture of carbon monoxide plus HCl in the presence of anhydrous ZnCl2. in the presence of AlCl3 in the presence of AlCl3 CO2Cl2 एक मिनट. in the anhydrous AlCl3 CO2Cl2 under pressure will give us बेन्झाल्डिहाइड. याच्यामध्ये काहीच नाही होत, बस डायरेक्टली हे जे CO आहे याच्यातला H याच्यातला कार्बन आणि ऑक्सिजन जाऊन चालला जातो आणि याच्यातला HCl आणि याच्यातला H हा Cl सोबत निघून येतो. कळलं? ठीक आहे, क्वाईट सिम्पल होतं. आतापर्यंत आपण जे काही बघितलं आपण 2 मिनिटात रिव्हिजन घेऊया आणि हा व्हिडिओ इथेच संपूया. प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन्स हे आपण नेक्स्ट इयर पाहूया आणि एक यूज युअर ब्रेन पॉवर होतं बस. ठीक आहे, थोडेफार गोष्टी राहिले होते, बाकी ऑलमोस्ट आपलं पूर्णच झालेलं आहे. प्रिपरेशनचा पार्ट पूर्ण झाला आहे. आय गेस 2 रिॲक्शन राहिले असतील मोजून, जास्ती काही नाही. आता सिंगल बॉन्डचं अल्डिहाइड जर करायचं असेल तर आपण K2Cr2O7 यूज करतो किंवा KMnO4 यूज करतो किंवा CrO3 यूज करतो किंवा PCC किंवा PDC यूज करतो किंवा आपण CO ॲट 573 केल्विन पण यूज करू शकतो. डबल बॉन्डचं समजा आपल्याला अल्डिहाइड कीटोन करायचं असेल तर डबल बॉन्डचा यूज करायला आपण ओझोनोलिसिस करत होतो, ज्याच्यात आपण वायकट यूज करतो तो प्लस O3 ॲड करतो तो आणि O3 वरनं आपण CCl4 लक्षात ठेवलं होतं. आपण ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड करण्यासाठी आपण 40% H2SO4 किंवा 1% HgSO4 यूज करत होतो आणि त्याला डबल बॉन्ड टू सिंगल बॉन्ड करण्यासाठी आपण आयसोमरिझम यूज करायचो, टॉटोमरिझम यूज करायचो. स्पेसिफिक जर आपण गेलो तर अदर मेथड्स जे आपल्याकडे होते ते होते सगळ्यात पहिले होते ॲसिड क्लोराईडपासून आपल्याकडे 3 मेथड्स होते. दॅट इज रोझनमन रिडक्शन, म्हणजेच आपण रिडक्शन म्हणजेच प्लस H2 करायचो. H2 आणि कॅटलिस्ट यूज कोणतं करायचो, PDBaSO4 यूज करायचो किंवा सेकंडली दुसरी जी आपण करायचो दॅट इज आपण कीटोन बनवायचो युझिंग ग्रिग्नाल रिएजंट. म्हणजे ग्रिग्नाल रिएजंटमध्ये आपण ग्रिग्नाल रिएजंट अँड कॅडमियम क्लोराईड. ग्रिग्नाल रिएजंटमध्ये आपण कॅडमियम क्लोराईड ॲड करायचो आणि जे काही आपल्याला फॉर्म भेटायचं त्याला आपण ॲसिड क्लोराईडसोबत ॲड करून आपला कीटोन फॉर्म करायचा. आणि थर्ड आणि लास्ट आपला जो ॲसिड क्लोराईड आपण यूज करायचो फॉर मेकिंग ॲरोमॅटिक कीटोन. बस आपण एक कोणताही H काढायचो, H काढल्यानंतर त्या ॲरोमॅटिक कीटोन आपला आपाप फॉर्म होऊन जायचा. नेक्स्ट आहे फ्रॉम नायट्राइल किंवा सायनाइड. नायट्राइल सायनाइडमध्ये सगळ्यात पहिले आहे आपण स्टिफन रिॲक्शन केली होती, त्याच्याकडनं आपण अल्डिहाइड बनवलं होतं. स्टिफन रिॲक्शनमध्ये आपण SnCl2 HCl यूज केलं होतं. सेकंडली आपण अल्डिहाइड बनवलं होतं using the selective reduction method D/H. and thirdly कीटोन using GR. कीटोन बनवलं होतं आपण ग्रिग्नाल रिएजंटचा यूज करून. ऑल्सो इथे एक गोष्ट लक्षात ठेवते की ट्रिपल बॉन्डचा आपण कीटोन फॉर्म केला होता इकडे. ठीक आहे,
इकडे कीटोन ट्रिपल बॉन्डचा कीटोन फॉर्म केला होता. आपण इकडे असं मेन्शन नाही करू शकत ट्रिपल बॉन्ड, कारण हे आपण नायट्राइल म्हणजे नायट्राइल सायनाइडचंच बनवत आहे, म्हणून ट्रिपल बॉन्डचेच हे बनणार आहे. आता आपण थर्ड जे बघितलं आत्ता जे बघितलं होतं आपण, दॅट वॉज नथिंग बट फ्रॉम ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. त्या फ्रॉम ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचं पण फॉर ॲरोमॅटिक अल्डिहाइडमध्ये पण आपण 4 बघितले होते. सगळ्यात पहिले आपण इटाड रिॲक्शन बघितली. ठीक आहे. इटाड रिॲक्शन इज नथिंग बट ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून. ठीक आहे. चौथी होती गटरमन कोच सिंथेसिस. ठीक आहे. आपण जे टोल्यून होतं ते टोल्यूनचं आपण युजिंग CrO2 Cl2 2CrO2 Cl2 इन CS2 कॅटलिस्ट CS2 यूज केला होता आपण. याचं यूज करून आपण इटाड रिॲक्शन कॅरी आउट केली होती. दुसरं आपण परत ऑक्सिडेशनच केलं होतं, पण आपण इकडे CrO3 ज्याच्यामध्ये आपण 2 नेसेंट ऑक्सिजन वापरलेले होते. आणि एक मिनटात त्याचे आपण 2 नेसेंट ऑक्सिजन यूज केलेले होते, आणि त्याच्यामध्ये आपण ॲसिटिक अनहायड्रेटचा वापर केला होता. 278 to 283 केल्विनच्या याच्यामध्ये कोल्ड. आणि नंतर आपण साईड क्लोरिनेशन केली होती, की काही नाही बस त्या Hच्या जागी Cl लावून टाकायचं आणि मग त्या Hला Cl सोबत घेऊन बाहेर यायचं. असं करून आपण हे 4 रिॲक्शन बघितलेले होते. आणि ऑल्सो याला कमर्शियल म्हणतात. कोणत्या याला कमर्शियल म्हणतात? याला कमर्शियल मेथड सुद्धा म्हणतात. एकदाच ही वाली रिॲक्शन एकदा रिव्हिजन करून टाकू. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स सगळ्यात फ्रॉम ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कशी बनवायची. फॉर ॲरोमॅटिक अल्डिहाइड पहिले आहे इटाड रिॲक्शन. इटाडची उद्या सगळ्यात पहिले मी हीच एक पूर्ण रिव्हिजन घेणार आहे, की आपण सिंगल म्हणजे हे जे 2 पेजेस आहेत हे मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं आहे. याच दोघांना सगळ्यात पहिले आपण बघू, आणि नंतर बाकीचे प्रिपरेशनचे फक्त 2 रिॲक्शन उरलेले आहेत, की कीटोनची कसं अरोमॅटिक कीटोन कसे बनवायचे ते. कारण सध्या कपॅसिटीच्या बाहेर चाललं जाईल, मी एकाच व्हिडिओमध्ये एवढं सगळं घेण्याची प्रयत्न केला. तर ॲरोमॅटिक कीटोन कसे बनवायचे आणि एकच राहिलेलं आहे रिॲक्शन ती. असे 2 रिॲक्शन आपण उद्या सकाळी घेऊ. सगळ्यात पहिले रिव्हिजन घेऊ, मग ते 2 रिॲक्शन घेऊ, आणि मग नंतर आपण आपल्या केमिकल रिॲक्शनच्या भागीला सुरुवात करू. सगळ्यात पहिले आहे फ्रॉम ॲरोमॅटिक कंपाऊंड फॉर ॲरोमॅटिक अल्डिहाइड इटाड रिॲक्शन, ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून होते. CrO2 Cl2 इन CS2. दुसरा आहे CrO3 2 नेसेंट ऑक्सिजन घेतलं जातं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण प्लस ॲसिटिक अनहायड्राइड यूज करतो. आणि टेम्परेचर आपण यूज करतो 273 to 283 केल्विन कोल्ड. आणि साईड क्लोरिनेशन केलं जातं त्याच्यामध्ये, म्हणजे 2Cl2 वापरले जाते. आणि गटरमन कोच सिंथेसिस. गटरमन कोच सिंथेसिस काय आहे आता? इट इज नथिंग बट रिॲक्शन ऑफ, हे पण लिहून घेऊ आपण एक, CO plus HCl in anhydrous AlCl3 CuCl2 under pressure. ठीक आहे. अनहायड्रस AlCl3 CuCl2 अंडर प्रेशर. आणि याच्यातून डायरेक्ट आपण ॲरोमॅटिक अल्डिहाइडला म्हणजे कोणते पण बेन्झीन वगैरे रिंग असेल तर आपण त्याला त्यांच्या अल्डिहाइडमध्ये कन्वर्ट करू शकतो. आय होप तुम्हाला एवढं हे समजलं असेल. आणि चला तर मग हा आपला पहिला पार्ट होता. या पहिल्या पार्टमध्ये आपण एंटायरली पाहिलं सगळं, म्हणजे
सगळं म्हणजे खरंच सगळंच पाहिलं आपण. नॉमेनक्लेचरपासून इथून बेसिकपासून सुरुवात केली होती, इंट्रोडक्शनपासून घेतलं होतं. तर प्रिपरेशनचं आपलं संपत आलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याची रिव्हिजन करूया आणि केमिकल रिॲक्शन्स नक्कीच बघूया आणि ते उद्यापर्यंत आपलं होऊन जाईल. उद्या मी हे पण अपलोड करून टाकेल आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण परत आपलं नॉमेनक्लेचर वगैरे रिव्हिजन करण्याची गरज नाही आहे, पण परत तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रिपरेशन आणि केमिकल रिॲक्शन या दोघांची रिव्हिजन करून आपण प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड सुरू करू. सो चला मग भेटूया. बाय.